आपल्या सगळ्यांच्याच फोनमध्ये रोज कितीतरी मेसेजेस, ईमेल, चॅट्स येत असतात नाही का? पण या डिजिटल गप्पांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. आपण काहीतरी एक पाठवतो आणि समोरच्याला त्याचा अर्थ भलताच लागतो. तर चला आज हेच समजून घेऊया की आपल्या डिजिटल संवादात नेमका गोंधळ कुठे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करता येईल. कधी विचार केलाय का की आपण जे बोलतो ते समोरच्यापर्यंत पोहोचताना त्याचा अर्थ का आणि कसा बदलतो? चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया, कारण याच्या उत्तरातच चांगल्या संवादाची गुरुकिल्ली दडलेली आहे. बघा गंमत, पाठवणारा म्हणतो एक साधी गोष्ट आपण नंतर बोलू शकतो का? पण ऐकणाऱ्याच्या मनात काय काय विचार येतात बघा. अरे बापरे, मी काही अडचणीत आहे का? काही चांगली बातमी असेल का? एका छोट्याशा वाक्याचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहे. तर कोणताही मेसेज समजून घेण्यासाठी त्याची पहिली पायरी आहे त्यामागे दडलेली भावना ओळखणं. चला तर मग संदेशाच्या भावनिक सुराबद्दल बोलूया. सकारात्मक संदेश यांचं कामच आहे ना नाती जोडण्याचं आणि चांगलं वातावरण निर्माण करण्याचं. समजा कोणी म्हटलं तुमचं काम खरंच खूप छान झालं, तर बघा एवढ्याशा वाक्याने किती प्रोत्साहन मिळतं आणि नातंही घट्ट होतं. आता नकारात्मक मेसेज हे पाठवायला कुणालाच आवडत नाहीत, पण कधीकधी ते खूप गरजेचे असतात. स्पष्टपणे नाही म्हणणं किंवा आपली नाराजी योग्य शब्दात व्यक्त केल्यामुळे पुढचे मोठे गैरसमज टाळता येतात. मग येतात तटस्थ संदेश. इथे इमोशन्सला जागा नाही, फक्त फॅक्ट्स. जसं की मीटिंग उद्या सकाळी 10 वाजता आहे. झालं. ना आनंद ना दुःख, फक्त आणि फक्त माहिती. आणि मग येतो चौथा प्रकार, प्रेरक संदेश. नावाप्रमाणेच याचं काम आहे पटवून देण्याचं. समोरच्या व्यक्तीला आपलं मत, आपली कल्पना पटवून देण्यासाठी हे मेसेज पाठवले जातात. इथे शब्दांची निवड खूप महत्वाची ठरते. बरं, तर आत्तापर्यंत आपण भावनांबद्दल बोललो. आता वळूया संदेशाच्या कामाकडे. म्हणजे प्रत्येक मेसेजचं एक मिशन किंवा एक ध्येय असतं. ते काय आहे हे पाहूया. हो, हे अगदी खरं आहे. प्रत्येक मेसेजमागे एक उद्देश असतो, एक काम असतं. जर ते काम आपल्याला ओळखता आलं तर अर्धा गोंधळ तिथेच संपतो. चांगल्या कम्युनिकेशनसाठी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग ही ध्येय नेमकी कोणती आहेत? साधारणपणे ही 6 मुख्य ध्येय असतात. यात दिशा दाखवण्यापासून ते एखादी नवीन कल्पना मांडण्यापर्यंत किंवा एखाद्याच्या कमकुवत बाजूलाच त्याची ताकद म्हणून दाखवण्यापर्यंत अनेक उद्देश असू शकतात. हे वाक्य बघा, किती पॉवरफुल आहे नाही का? हेच काम आहे शक्यतांच्या संदेशांचं. असे संदेश आपल्याला सांगतात की परिस्थिती निराशाजनक नाही, नेहमीच एक आशेचा किरण असतो. याउलट वास्तविकतेचे संदेश आपल्याला जमिनीवर आणतात. ते म्हणजे एखाद्या नकाशासारखे काम करतात, जो गोंधळातून बाहेर पडण्याचा स्पष्ट रस्ता दाखवतो. यामुळे गैरसमज दूर होतात आणि विश्वास निर्माण होतो. बरं, हे सगळं थिअरीमध्ये ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात एक चांगला, स्पष्ट मेसेज लिहायचा कसा? चला आता काही प्रॅक्टिकल टिप्स पाहूया. एखादा मेसेज परफेक्ट होण्यासाठी त्यात या 5 गोष्टी हव्यातच. या अगदी साध्या वाटल्या तरी खूप महत्वाच्या आहेत, कारण यामुळे मेसेजला एक पूर्ण संदर्भ मिळतो आणि कोणताही गोंधळ उडत नाही. आता हे उदाहरण बघा, काय फरक आहे दोन्हीत? एका बाजूला आहे एक लांबलचक गोंधळात टाकणारा फोन कॉल आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा एकदम सुटसुटीत टू द पॉइंट मेसेज. अनावश्यक गोष्टी काढून टाकून फक्त महत्वाचा तपशील कसा द्यायचा हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि हे काही नियम हे फक्त ईमेलसाठी नाहीत, तर व्हॉट्सॲप, टेक्स्ट कशासाठीही लागू होतात. हे नियम म्हणजे चांगल्या कम्युनिकेशनची गुरुकिल्लीच आहेत. हे पाळले तर समोरच्याचा वेळ वाचतो आणि गैरसमजही टळतात. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? ती म्हणजे हेतुपुरस्सर संवाद साधणं. म्हणजेच प्रभावी डिजिटल कम्युनिकेशनमुळे आपला वेळ वाचतो, पैसे वाचतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो विचारपूर्वक केलेला असतो. प्रत्येक मेसेज पाठवण्याआधी स्वतःला विचारायला हवं, मी हे का पाठवत आहे आणि यातून मला नेमकं काय साधायचं आहे. आता जाता जाता एक प्रश्न थोडा विचार करा. आपण जो शेवटचा मेसेज पाठवला होता त्याचं खरं मिशन काय होतं? तो दिशा दाखवणारा होता की आशा देणारा, की फक्त माहिती देणारा? पुढच्या वेळी मेसेज पाठवताना त्याच्या ध्येयाबद्दल नक्की विचार करा. www.testwiser.com
TestWiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.